नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपला जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढू शकतो त्याच्याबद्दल. मग तो आपला जीवन प्रमाणपत्र संजय गांधी निराधार योजनेचा असेल किंवा श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेचा असेल, म्हणजे निराधार पेन्शन असो किंवा वृद्धांची पेन्शन असो किंवा जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांची पेन्शन असो, तर या सर्वांना महाराष्ट्रासाठी जे हयातीचा दाखला लागतो तो तुम्हाला बाहेर जाऊन जमा करावा लागत होता आणि त्यानंतरच तुमची पेन्शन चालू राहायची. परंतु आता तसं करण्याची गरज नाही. तुम्ही हयातीचा दाखला जो तुम्ही महाराष्ट्र योजनाचा आहे तो आता ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या आपण काढू शकता. कारण जो बेनिफिशरी सत्यापन ॲप आहे त्याच्यामध्ये आता महाराष्ट्राचा ऑप्शन दिलेला आहे आणि आपण आपली जर कोणती महाराष्ट्राची जर स्कीम नसेल तर आपली जर कोणती सेंट्रल स्कीम असेल ते पण आपण तिथून काढू शकता. तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू आपण कशा प्रकारे आपला जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढू शकता. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या आपल्या प्ले स्टोअरवरती आणि तिथून आपल्याला हा बेनिफिशरी सत्यापनवाला ॲप इन्स्टॉल करायचा. हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर याच्यासोबतच आपल्याला आणखी एक ॲप इन्स्टॉल करायचे, त्याचं नाव आहे आधार फेस RT. आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता. हा ॲप आपल्याला इथं इन्स्टॉल करायचा आहे. आधार फेस RT आणि बेनिफिशरी सत्यापन ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथं बेनिफिशरी सत्यापन ॲप ओपन करायचा. ओपन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार आणि इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा आपली लँग्वेज चूज करायचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपली लँग्वेज चूज करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या डनवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्या इथं खाली हा प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिला आहे. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं डिव्हाइस रजिस्ट्रेशनचे ऑप्शन येऊन जाणार. तर सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि इथं खाली आपल्याला ईमेल IDचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपण आपली ईमेल ID देत असाल तर देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता, हे तर मेंडेटरी नाही आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला रजिस्टरचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या रजिस्टरवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे आणि मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला सर्वात अगोदर तर इथं आपलं नाव द्यायचं आहे. आपला आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव दिलं असतं त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट ऑपरेटर टाईपमध्ये आपण हे आपली ऑपरेटर ID फक्त आपल्या फॅमिली मेंबरसाठी काढत असाल, स्वतःसाठी आणि फॅमिली मेंबरसाठी काढसाल तर आपल्या इथं सेल्फ अँड फॅमिलीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि आपण जर आणखी कोणत्या दुसऱ्या व्यक्तींच्या या ॲपवरून जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट काढून देत असाल तर इथं आपल्याला हा अदरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिले. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या त्या स्कॅनवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आपला कॅमेरा ओपन होऊन जाणार. तर आपल्याला इथं आपला फोटो काढायचा आहे. आपल्याला रेड सर्कलला लाल गोलाला इथं हिरवा होऊ द्यायचा आहे. हिरवा झाल्यानंतर इथं आपल्याला आपले डोळे चालू बंद करायचे. मग इथं ऑटोमॅटिकली आपली फोटो इथं घेऊन घेणार आणि इथं थोडासा लोडिंग होऊन आपले इथं ऑपरेटर ID सक्सेसफुली बनून जाणार आणि आपण या एका ऑपरेटर ID वरून आपले इथं जेवढे जीवन प्रमाणपत्र काढायचे असेल तेवढे इथं जीवन प्रमाणपत्र काढू शकता. तर आपण इथं बघू शकता आपल्या इथं हा एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इथं एक स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यासोबतच आपल्याला इथं छत्तीसगड आणि गुजरातचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर आपण आपली जर इथं स्कीम आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल तर आपल्या महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आणि आपली जर सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असेल तर आपल्याला इथं सेंट्रल गव्हर्नमेंटवरती क्लिक करायचं आहे. दोनही लाईफ सर्टिफिकेट दोनही जीवन प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस सारखीच आहे. मी आपल्याला ते प्रोसेस सांगतो. आपली जर इथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम असेल तर आपल्या त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कीमवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा सोशल सिक्युरिटी पेन्शनचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या सोशल सिक्युरिटी पेन्शनवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला या बेनिफिशरी व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा बेनिफिशरी ऑथेंटिकेशनचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं ज्यांच्या जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट काढत असेल त्यांच्या आपल्याला आधार कार्ड नंबर द्यायचा. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला ईमेल IDचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला जर ईमेल ID द्यायची असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू शकता, हा पण इथं मेंडेटरी नाही आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिलं आहे. हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे. मग आपण दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपली जर आपण जो आपलं जीवन प्रमाणपत्र काढता तो जर आपला स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम नसेल तर आपल्यासमोर याप्रमाणे हा ऑप्शन येऊन जाणार.
त्याच्यानंतर आपल्याला एक्झिट किंवा बॅकवरती क्लिक करून आपल्या होम पेजवरती यायच्या आणि होम पेजवरून आपल्याला त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीमवरती क्लिक करायच्या। आपण आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जीवन प्रमाणपत्र काढा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जीवन प्रमाणपत्र काढा, दोघांची प्रोसेस येतं सेमच आहे। आपल्याला इथं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे काही ऑप्शन्स येऊन जाणार। इथं आपल्याला गोपाल गॅस लीग डिझास्टर स्कीम, जिओ पारसी स्कीम आणि नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम NAPSचा ऑप्शन दिला आहे। तर आपल्याला या नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम NAPS वरती क्लिक करायचे आणि मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे बेनिफिशरी व्हेरिफिकेशन आणि व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेटचे ऑप्शन येऊन जाणार। तर आपल्याला त्या बेनिफिशरी व्हेरिफिकेशन वरती क्लिक करायचे आणि आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार। तर आपण इथं ज्यांच्या जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट काढत असाल त्यांच्या आपल्याला इथं त्यांची डिटेल्स द्यायचे। सर्वात अगोदर तर इथं आपल्याला त्यांचा आधार कार्ड नंबर द्यायचे, त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर द्यायचे आणि इथं आपल्याला हा ईमेल आयडीचा ऑप्शन दिला आहे। तर ईमेल आयडी आपली इथं मेंडेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचं असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू शकता। त्याच्यानंतर आपल्या इथं खाली काही इन्फॉर्मेशन दिले आहे, हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे। मग आपण इथं दिलेल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे। OTP फिल केल्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे बेनिफिशरी व्हॅलिडेट बाय दिस स्कीम प्लीज प्रोसीड फॉर अदर ऑथेंटिकेशनचे ऑप्शन येऊन जाणार। तर इथं आपल्याला आणखी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि आपल्याला त्या स्कॅनवरती क्लिक करायचे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आपला कॅमेरा ओपन होऊन जाणार। तर आपण ज्याप्रमाणे इथं ऑपरेटर ID बनवली होती, आपला फोटो काढला होता, त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपला फोटो काढायचा। आपण इथं ज्यांच्या जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट काढत असा त्यांना इथं या कॅमेऱ्याच्या समोर यायचे आणि या रेड सर्कलला लाल गोलाला आपल्याला इथं हिरवा होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांना ज्यांचा आपण हा जीवन प्रमाणपत्र काढत आहात त्यांना आपले डोळे चालू बंद करण्यासाठी सांगायचे, आपले डोळे ब्लिंक करण्यासाठी सांगायचे। मग इथं ऑटोमॅटिकली त्यांची फोटो घेऊन घेणार आणि इथं थोडासा लोडिंग होऊन त्यांच्या इथं सक्सेसफुली हा जीवन प्रमाणपत्र बनून जाणार, निघून जाणार। आपला हा जीवन प्रमाणपत्र निघाल्यानंतर आपल्याला याला डाउनलोड करायचे। डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथं हे ट्रान्झॅक्शन ID दिलेलं आहे, आपल्याला या ट्रान्झॅक्शन IDला इथं कुठेतरी लिहून ठेवायचे किंवा हे ट्रान्झॅक्शन ID आपल्या इथं मोबाईल नंबरवर पण सेंड होऊन जाणार। आपला हा जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्या इथं थोडासा खाली स्क्रॉल करायचा आणि इथं आपल्याला या ओके वरती क्लिक करायचे। मग आपण इथं आपल्या मागच्या पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्याला व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेटचे ऑप्शन दिलेला आहे। तर आपल्या इथं या व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेटवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपली ट्रान्झॅक्शन ID देण्याचा इथं ऑप्शन येऊन जाणार। तर आपल्या मेसेजवरती जी आपली ट्रान्झॅक्शन ID आली होती किंवा आपण जे आपली ट्रान्झॅक्शन ID लिहून ठेवली असेल ते ट्रान्झॅक्शन ID आपल्याला इथं द्यायचे। ट्रान्झॅक्शन ID दिल्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे। मग आपण जो आपला जीवन प्रमाणपत्र काढताना जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे। OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय वरती क्लिक करायचं। मग इथं थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे इथं आपला जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट येऊन जाणार। मग आपल्याला जर याला कुठं द्यायचं असेल तर आपण याची स्क्रीनशॉट काढून याला इथं प्रिंट करून देऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून आपला जीवन प्रमाणपत्र काढू शकता, मग तो आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असो। मित्रांनो, आपल्याला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।